एआय कार्यक्रमाला अजित पवारांनी दांडी मारली। शरद पवार आणि अजित पवार या कार्यक्रमामध्ये एकाच व्यासपीठावरती एकत्र येणार होते, मात्र अजित पवारांनी कार्यक्रम टाळला। त्याऐवजी अजित पवार माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराला उपस्थित होते। मात्र या कार्यक्रमामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये मात्र दिलखुलास गप्पा रंगलेल्या पाहायला मिळाल्या। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याचे अनेक प्रसंग आले होते। आजही तसंच घडेल असं वाटत असताना अजित पवारांनी मात्र या कार्यक्रमाला दांडी मारली। मुंबईमध्ये एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करून ठरवू असं शरद पवार यांनी म्हटलंय। मुंबई मनपा निवडणुकींबाबत शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचं प्राबल्य आहे असं शरद पवार म्हणाले। आमचा प्रयत्न आहे, निर्णय अद्याप नाही, कारण आम्ही अजून चर्चा केली नाही। पण काँग्रेस पक्ष आहे, आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आणि इतर छोटे पक्ष आम्ही एकत्र बसू आणि एकत्र बसून एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार करू। मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्यामध्ये अधिक शक्तिस्थान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं, त्यामुळे त्यांना त्याचा विचार घ्यावा लागेल। आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोम मधल्या डोमकावळ्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना। बाकी काय, मराठी माणसं एकत्र येत आहेत, जे अमित शहा आणि मोदींना आणि फडणवीसांना नको आहे। त्याच्यामुळेच तर काय त्या मेंढ्यांचा तळतळाट, जळजळाट, तिळपापड सुरू होता। अरे बाबा, परत सांगतो, आमचं आम्ही बघू। तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटायला बूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू। जळगावात आज क्रांतीवीर ख्वाजा नाईक स्मारक अनावरण देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडलं। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेही